आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। मादी बिबट्याचा 3 बछड्यासह मेडशी परिसरात मुक्त संचार। मालेगाव तालुक्यातील मेडशी गाव हे चारी बाजूने जंगलाने वेढलेले असून येथे खूप मोठ्या प्रमाणावर जंगल असल्यामुळे येथे वन्यप्राण्यांची संख्या खूप आहे। हरिण, रोही, रानडुक्कर, माकड, ससा, मोर असे शाकाहारी पशु पक्षी प्राणी येथे वावरतात। जोपर्यंत पाऊस असतो, जंगलात चारा आणि पाणी असते, तोपर्यंत हे प्राणी त्यांच्या जंगलातच राहतात। मात्र जशी जशी उन्हाळ्याची चाहूल लागते, जंगलातील चारा पाणी संपुष्टात येते, तसे हे प्राणी गावाकडे किंवा जिथे त्यांना अन्न व पाणी उपलब्ध असेल तिथे ते त्यांचा मोर्चा वळवतात। कारण जंगलात त्यांच्यासाठी ना चाऱ्याची व्यवस्था आहे ना पाणी, त्यामुळे नाईलाजास्तव ते मुके प्राणी गावाजवळ मानवी वस्ती जवळ येतात। वन विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे जंगलातील वन्यप्राण्याचे पानवटे कोरडे पडले असून त्यामुळे हे प्राणी भुकेच्या आकांतामुळे लोकवस्ती गाठत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा उभ्या उन्हाळी पिकाचे ते अतोनात नुकसान करतात। हे सगळे चित्र जरी परिसरात आज घडले असेल, परंतु त्यामागे एक भयान वास्तव अजून पण दडलेला आहे। जसे जसे वन्यप्राणी गावाजवळ येतात, त्यांना खाणारे बिबट, कोल्हे असे हिंस्त्र श्वापदे सुद्धा त्या मागे गावाजवळ मानवी वस्तीपासून जवळ राजरोसपणे दिवसाढवळ्या गावातील नागरिकांना दिसत आहे। आज सकाळी गावातील नागरिकांना बिबट्याचे 3 पिल्ले दिसून आले असून गावातील काही नागरिकांना मादी बिबट्या पण रात्री किंवा दिवसा दिसून आली। गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या वतीने या काहीतरी ताबडतोब उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी गावातील नागरिक व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे। तालुका प्रतिनिधी रफिक शेख, IB7 न्यूज, मालेगाव। मोबाइल है, नंबर 1 का।